शाळेतल्या मुलांच्या हातात पुस्तकं असण्याऐवजी टायर पंक्चर काढायची साधनं, कधी वीटभट्टीवर विटा बनवण्याचं काम, तर कधी सुतार, लोअर आणि शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष अनुभव. हे पाहून कोणालाही वाटेल, अरे ही कसली शाळा. पण थांबा, या मागचं खरं कारण समजलं तर तुम्ही त्या शिक्षकाला सलाम कराल. तर या आहेत जळगाव जिल्ह्यातील पाथरी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका उज्ज्वला वाडेकर. गेली 30हून अधिक वर्षे त्या मुलांना फक्त पुस्तकातलं नाही तर आयुष्याचं शिक्षण देत आहेत. आता पहिल्यांदा हे पाहिल्यावर अनेकांना वाटतं की या शिक्षिका मुलांकडून काम करून घेतात, पण प्रत्यक्षात तसं अजिबात नाहीये. उज्ज्वला वाडेकर यांचा विश्वास आहे की शिक्षण हे फक्त चार भिंतींच्या वर्गात होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभवतूनही होतं. म्हणूनच त्या विद्यार्थ्यांना कधी पंक्चरच्या दुकानात, कधी वीटभट्टीवर, कधी शेतात, तर कधी सुतार, लोहार आणि इतर कारागिरांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जातात. आणि तिथं मुलं मजुरी करत नाहीत, ती प्रत्येक व्यवसाय मागचं कौशल्य, मेहनत, संघर्ष आणि त्या कामाची किंमत समजून घेतात. पैशा मागचे कष्ट काय असतात, प्रत्येक कामाचा सन्मान का केला पाहिजे आणि आयुष्यात कोणतंच काम लहान नसतं हे त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवलं जातं. आजच्या काळात अनेक मुलं मोबाईल आणि स्क्रीनच्या दुनियेत अडकत चालली आहेत. अशा वेळी उज्ज्वला वाडेकर यांच्यासारख्या शिक्षिका मुलांना वास्तवाशी जोडत आहेत. त्यांना फक्त अभ्यास शिकवत नाहीत, तर संवेदनशील, स्वावलंबी आणि मेहनती माणूस कसा बनायचं हे शिकवत आहेत. म्हणूनच त्यांच्या या अनोख्या शिक्षण पद्धतीचं आज देशभर कौतुक होत आहे. कारण खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणजेच फक्त गुण मिळवणं नाही, तर जीवन समजून घेणं असतं. आणि हेच काम उज्ज्वला वाडेकर गेली अनेक वर्ष करत आहेत. तुम्हाला उज्ज्वला वाडेकर मॅडमची शिक्षण पद्धती कशी वाटली, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.